विना, तुझ्या लक्षात आहे ना, उद्या आई बाबा येणार आहेत. आठवणीने त्यांना आणायला ड्रायव्हर पाठव. टाय बांधत सुदीप आपल्या पत्नीला म्हणाला, हो माझ्या आठवणीत आहे. आणि हो, ते यायच्या आधीच त्यांची खोली स्वच्छ करून ठेव. नाश्त्यासाठी काहीतरी छान बनवून ठेव. मी खोली साफ केली आहे आणि नाश्त्यासाठी चिवडा पोहे लाडू करून ठेवलेले आहेत. आई बाबांची औषधं मागवलीस ना? हो, ती सुद्धा मागवलेली आहेत. तुम्ही सगळं सामान व्यवस्थित घेतलं ना? आणि हो, मोबाईलचा चार्जर विसरू नका. दरवेळी विसरता आणि मग नवीन घ्यायला लागतो. घरात चार्जरचं दुकान झालंय. अगदी. हो डिअर, यावेळी काही विसरलो नाही. सगळं व्यवस्थित घेतलंय. लवकर या, तुमची खूप आठवण येते. अशा अवस्थेत तुमचं जाणं मला योग्य वाटत नाही. मला नाही वाटत, पण मी काय करू? मी किती वेळा सांगितलंय, माझी बायको गर्भवती आहे. मी ट्रेनिंगवर नाही जाऊ शकत. पण कंपनीच्या नियमांसमोर कोण काय बोलणार? आई बाबा येतात, ते तुझी काळजी घेतील, पण त्यांचं मन कुठल्याही गोष्टींमुळे दुखावलं जाऊ नये आणि त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, ही जबाबदारी तूच घ्यायची आहेस. म्हणजे काय, मी त्यांच्याशी वाईट वागत असते का? हे त्यांचंच घर आहे. त्यांना यायला कोणी थांबवले? मी कधी नाही म्हटले का? आजकालच्या मुलींची हीच अडचण आहे. काही सांगितलं की लगेच वाद घालायला सुरुवात करतात. वाद? मला माझं मत मांडायचं असेल तर त्याला वाद म्हणतात का? प्रत्येक माणसाला आपलं मत मांडायचा हक्क असतो. मग मी काही बोलले तर तो प्रॉब्लेम कसा? विना, मला जास्त बोलायचं नाही. फक्त एवढंच म्हणायचं आहे, जोपर्यंत माझे आईबाबा इथे राहतील तू त्यांच्या काळजीत कोणतीही कसूर ठेवायची नाही. सुदीप, एक गोष्ट स्पष्ट सांगा, ते माझी काळजी घ्यायला येत आहेत की मी त्यांची घ्यायची आहे? मला स्पष्ट उत्तर हवंय. तुम्ही दोघे एकमेकांची काळजी घ्या, मग मला ट्रेनिंगमध्ये लक्ष देता येईल. तुम्हाला खरंच वाटतं का की हे शक्य आहे? मला ऑफिस बघावं लागेल, मुलं आहेतच, आणि तुमचे आईवडील, खरं सांगू, मला वाटतच नाही की त्यांना बोलवण्याची गरज आहे. मग तू थेट असं का नाही म्हणत की तुमच्या आईवडिलांऐवजी माझ्या आईवडिलांना बोलवा? तुम्ही विषय कुठे घेऊन चाललाय ते बघा. तुमचे आईवडील स्वतःहून एक ग्लास पाणी घेत नाही. सगळं मलाच करावं लागतं. आणि अशा अवस्थेत विना, पूर्वीच्या काळात बायका 5-5 मुलांना जन्म द्यायच्या आणि आजच्या काळात मुली एक मूल झालं की जणू फार काही मोठा पराक्रम केल्यासारखं वागतात. तुम्ही एक काम करा, स्वतः एकदा प्रेग्नेंट होऊन बघा. मग रात्रभर उलट्या, खाल्लेलं काही न पचणं, पोटभर जेवायलाही नाही, आणि त्याचबरोबर दिवसभर ऑफिसचं काम. ही कमीत कमी तुमच्याकडून तरी मला अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात ते फार दुखवणारं आहे. अगं, तू तर नाराज झालीस वाटतं. नाही, मी नाराज नाही, पण खरंच तुमच्या मनात जर थोडीशी जाणीव असती तर तुम्ही कंपनीत तरी सांगितलं असतं की तुमची बायको प्रेग्नेंट आहे आणि तिला 7वा महिना सुरू आहे. तसंही या कंपनीवाल्यांना कोणाचं ऐकायचं नसतं, हे मलाही माहीत आहे. पण माझ्या कंपनीत तरी कर्मचाऱ्यांचं बोलणं ऐकून घेतलं जातं. विना, तुला काय म्हणायचं आहे? मी खोटं बोलतोय? मला माहीत नाही सुदीप, पण माझ्या मनात किती खूप भीती आहे. काही वाईट घडलं तर काय होणार नाही. माझे आई बाबा आहेत ना, ते काही राक्षस नाहीत जे तुला खाणार आहेत. मी असं केव्हा म्हणाले? पण दरवेळी तुमचे आई बाबा आले की कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडणं होतातच. आणि तुम्ही हे का विसरला आहात की यावेळी तुम्ही माझ्या जवळ नसणार? मला त्यांच्याकडून कोणत्याही आधाराची अपेक्षाही नाही. तुझ्याजवळ राधाताई आहे ना, तुझी काळजी घ्यायला. म्हणूनच तर म्हणते, राधाताई आहेत तर मग तुमचे आई बाबा का यावेत इथे? तू तर एक रडगाणं लावलं आहेस. मला उशीर होतोय फ्लॅटसाठी, मी निघतो. आणि आठवणीने उद्या ड्रायव्हरला पाठव. ठीक आहे? सुदीप बाय करून निघून जातो. विना हॉलमध्ये असलेल्या सोप्यावर बसते आणि विचारात गढून जाते. हा तोच सुदीप आहे का जो लग्नाआधी माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता? आज त्याला माझी काळजी सुद्धा वाटत नाही. 7वा महिना सुरू आहे, पण त्याला कंपनीच्या ट्रेनिंगला जाणं अधिक महत्त्वाचं वाटतं. खरं तर मला वाटतं त्यांनी अजिबात जाऊच नाही. प्रत्येक प्रेग्नेंट स्त्रीला असंच वाटतं की तिचा नवरा तिच्यासोबत असावा. पण आता मी काय करू शकते? ज्यांचं नशीब आईबाबांनी कित्येकदा सांगितलं होतं, विना, हा मुलगा तुझ्या लायकीचा नाही. पण विना प्रेमात होती. आई वडिलांच्या विरोधात जाऊन तिने सुदीपशी लग्न केलं. आजही तिचे आईबाबा हेच विचारतात, विना, सुदीपमध्ये असं काय पाहिलं? कॉलेजमध्ये टॉपर असलेली विना प्रत्येक गोष्टीत पुढे होती आणि आता तिचं म्हणणं खरं ठरलं म्हणून तिला टोमणे सहन करावे लागत आहे. तुमच्यासाठी नाश्ता आणू का? खूप उशीर झाला, काहीच खाल्लं नाहीत. तुम्ही आज ऑफिसला जाणार नाही का? नाही, आज मी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली आहे.
उद्या जे येणार आहेत त्यांची सगळी तयारी करायची आहे. त्यांची काळजी तुम्ही का करत आहात? मी सगळं पाहून घेईन, सगळी तयारी नीट करीन. तुम्ही आरामात ऑफिसला जा. हो राधाताई, तुम्ही अगदी बरोबर म्हणता. आणि तसंही मी प्रत्येक सुट्टी वाचवत आहे. डिलेव्हरी नंतर काही एक्स्ट्रा सुट्ट्या घ्याव्या लागणारच आहेत ना. चला तुम्ही पहिल्यांदा नाश्ता करा. खास तुमच्या आवडीचा नाश्ता तयार केला आहे. राधाताई, मी किती वेळा विचार करते, जर तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं. तुम्ही माझी किती काळजी घेता. रात्री माझ्या डोक्याला तेल लावून मालिश करता, पायांना गरम पाण्याचा शेक देता, माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेता. खरंच तुम्ही मला लहान बहिणीसारखं जपता. अहो, पण तुम्ही माझ्या मुलांसाठी किती काही करता. तुमच्याचमुळे माझ्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला. आजारी पडले की तुम्ही औषध उपचार करता. आत्तापर्यंत कधी माझ्या पगारातून एक पैसाही कमी केला नाही. नेहमी मला घरातल्या सदस्यासारखं वागवलं. माझं पहिलं कामाचं ठिकाण अजून आठवते. तिथं मला फक्त मोलकरीण समजलं गेलं, घरचं कोणी समजलं नाही. राधाताई, असं काही नाही. चला आपण दोघींनी एकत्र नाश्ता करूया. नाश्त्यानंतर विना ऑफिसला निघून जाते. ती दिवसभर खूप व्यस्त असते. संध्याकाळी घरात परत येते, पण खूप थकलेली असते. राधाताई तिच्या हातात पौष्टिक जेवणाचं ताट देतात. जेवणानंतर तिच्या डोक्याला तेल लावून मालिश करतात आणि पायांना गरम पाण्याने शेक देतात. विना शांतपणे झोपायला जाते. सकाळी उठताच म्हणाली, राधाताई, आज माझी एक अर्जंट मीटिंग आहे. मला लवकर ऑफिसला निघायचं आहे. तुम्ही सगळं सांभाळून घ्याल ना? अहो, काळजी करू नका. तुमच्या सासू सासऱ्यांना पहिल्यांदा पाहत नाहीये मी. प्रत्येक वेळी सांभाळलं आहे आणि आजही सांभाळेल. मी त्यांच्या जेवणासाठी मटर पनीर, जिरा राईस, चपात्या आणि गाजराचा हलवा तयार केलाय. विनाने सगळी तयारी पाहून घेतली आणि सुनिश्चित होऊन ऑफिसला निघून गेली. सुदीपचा फोन सतत येत होता, पण ती मीटिंगमध्ये गुंतलेली होती. बाहेर येताच तिने त्याला फोन केला. सुदीप, काय झालं? पुन्हा पुन्हा फोन का करत होता? काही विशेष होतं का? विना, तू आई बाबांना घेण्यासाठी ड्रायव्हर पाठवलास का हे विचारायचं होतं. तुम्ही स्वतःही ड्रायव्हरला फोन करू शकला असता ना. तो तर 1 तासापूर्वीच निघून गेला आहे. ठीक आहे, बाय. एवढं म्हणत सुदीपने फोन ठेवून दिला. एकदाही विचारलं नाही की विना तब्येत कशी आहे. विना हॅलो हॅलो करत राहिली. मनात राग उफाळून आला. माझ्या तब्येतीची चौकशी नाही, पण एकदाही आपल्या मुलाबद्दल तरी विचारायला हवं होतं. ती गप्प राहून पुन्हा मीटिंगमध्ये सहभागी झाली. संध्याकाळी घरी परत आली तेव्हा सासू सासरे हॉलमध्ये टीव्ही पाहत बसले होते. विनाने त्यांच्या पाया पडून राधाताईंना चहा करण्यास सांगितला. तेव्हा सासूबाई म्हणाले, आम्हाला चहा नको. आज 3 वेळा घेतलाय. आता गरमागरम सूप हवं आहे. विनाने टेबलावर नजर टाकली. बदाम काजूची प्लेट समोर होती. दोघं खात होते. ठीक आहे, तोपर्यंत मी कपडे बदलून येते, असं म्हणून ती शांतपणे खोलीत निघून गेली. कपडे बदलून ती बाहेर आली तर पाहिलं सासू सासरे सूप पित होते. दोघांपैकी कोणालाही इतकं सह विचारावंसं वाटलं नाही की तुझी तब्येत कशी आहे. पण विनाने मात्र पुढाकार घेतला आणि विचारलं, तुमची तब्येत कशी आहे? प्रवास कसा झाला? आमच्या तब्येतीला काय व्हायचे? आणि प्रवास तर आरामात झाला. सेकंड एसीने आलोय आम्ही, सासऱ्यांनी थोडक्यात शब्दात उत्तर दिलं. ड्रायव्हर वेळेवर आला ना. माझी एक महत्त्वाची मीटिंग होती म्हणून मी येऊ शकले नाही. सासूबाई लगेच म्हणाल्या, पण आपला मुलगा एवढ्या लांब असतानाही आपल्यासाठी किती काळजी घेतो. किती वेळा फोन करून ड्रायव्हरला वेळेवर पाठवायला सांगितलं. त्यांना या सगळ्या गोष्टीचा कौतुकाचा तमाशा ती अधिकच अस्वस्थ झाली. तिला घुसमटल्यासारखं वाटू लागलं, म्हणून ती तेथून निघून गेली. रात्रीच्या जेवणासाठी काय करतेस ग? विनाने मागून विचारलं. तुमच्या सासऱ्यांना कुर्मापुरी पाहिजे. रात्री एवढं मसालेदार तेलकट जेवण खाणार आणि मग रात्रभर पोट दुखते म्हणून सांगणार. विना म्हणाली, पण त्यांना कोण सांगणार? तुम्ही सांगू शकता का? नाही. म्हणून एकदा प्रयत्न करून बघा ना. गेल्या वेळी तुम्ही बोललेत ना, लक्षात आहे का? तेव्हा काय झालं होतं? आठवून दिलं. मला त्या दोघांनाही काही बोलायचं नाही. मी काही बोलले की मीच वाईट ठरते. मी त्यांच्या भल्यासाठी सांगते आणि त्यांचा गैरसमज होतो. जेव्हापासून आले तेव्हापासून फक्त खातच आहे. आल्या आल्या काजू कतली आणि पाणी, मग ज्यूस, त्यानंतर मटर पनीर, जिरा राईस, चपाती, गाजर हलवा. साहेबांनी आधीच मेनू सांगितला होता. दुपारी फळ, काजू, बदाम चिवडा आणि सूप आणि रात्री पुन्हा कुर्मापुरी. दोघं एका जागी बसून थोडी हालचाल नाही. थोडंसं फिरायला हवं होतं ना. राधाताई काहीच बोलू शकली नाही, नाहीतर घरात वादळ उठेल. तुमचं काय? तुम्ही काय खाणार? राधाताईने विचारलं. मी साधंच आणि हलकं जेवण घेईन, विनाने शांतपणे उत्तर दिलं. तुमचे सासरे विचारत होते, हा पालं 5 वेळा किती दिवस खायला घालणार? नॉनव्हेज केव्हा बनवणार आहेस? मग तू काय बोललीस? मी काय बोलणार? म्हणाली, जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा बनवते. तेव्हा
ठीक आहे, उद्या बिर्याणी बनव. ठीक आहे ताई, जे काही बनवायचं आहे ते दिवसा बनवून खायला घालू. संपवून टाका, कारण मला सध्या नॉनव्हेज पाहून उलटी येते. जेवणाच्या वेळेस सासू सासरे जेवायला बसले. राधाताईने विनाला आवाज दिला, तुम्ही पण जेवायला बसा. सासू सासऱ्यांचं जेवण संपत आलं तेव्हा विना ताट घेऊन बसली. तिच्या ताटात फक्त डाळ चपाती पाहून सासूबाई म्हणाल्या, तू कुर्मापुरी खाणार नाहीस ना? आई, आज मला असलं पचत नाही. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तू असं का म्हणत नाहीस? आमच्यासाठी एवढं सगळं बनवलं म्हणून तुला आवडलं नाही. आई, मी असं काही म्हटलं नाही. मला मसालेदार जेवण पचत नाही. जर मी खाल्लं तर रात्रभर पोटात जळजळेल. बरोबर आहे सुनबाई, तू नेहमी काहीतरी टोमणे मारतेस. बाबा, मी तुम्हा दोघांना काही वाईट बोलले नाही. जे जेवण बनवलं आहे ते तुम्ही खा. मी माझं साधं जेवण खाईन. उगाचच राईचा पर्वत करताय तुम्ही. आता घरात 2 प्रकारचं जेवण बनवलं तर गॅस, तेल, मसाला सगळ्याच गोष्टींचा खर्च वाढणार नाही का? विनाला वाटू लागलं इथून उठून कुठेतरी पळून जावं. तिच्या ताटातल्या 2 चपात्या ह्या दोघांना पाहवत नव्हत्या. अशा अवस्थेत सुद्धा किती मोठा तमाशा करताना विना मान खाली घालून जेवू लागली. आम्ही तुला काय विचारतोय? उगाचच इथे उभं राहिले का? दोघांनी एकाच वेळी विचारलं. मी तुम्हा दोघांना काय उत्तर देऊ? उद्यापासून घरात जे जेवण बनवेल ते सगळ्यांनी खायचं. वेगळं जेवण मला नको, मंजूर नाही. सासूबाईंनी आपला आदेश ठणकावून सांगितला. विनाने हो म्हणून गप्प बसून जेवण सुरू केलं. जेवण झाल्यावर ती तिच्या खोलीत निघून गेली आणि राधाताईंची वाट पाहू लागली. राधाताई जेवण झाल्यावर तिच्यासाठी गरमागरम तेल घेऊन येतात, त्यामुळे तिला चांगली झोप लागते. थोडाच वेळ झाला तो सासूबाईंचा कडाडणारा आवाज तिच्या कानावर आला. बाहेर येऊन पाहिलं तर सासूबाई राधाताईंवर ओरडत होत्या. आम्ही 6 मुलांना जन्माला घातलं. हीच तर खूप नाटक चालू आहे. जेवणात तेल नको, मसाला नको, वेगळं जेवण. रात्री डोक्याला तेलाला मालिश, पायांची मालिश, गरम पाण्याने शेकवायचे. आम्ही कधी अशी नाटकं केली का? आम्ही मुलं जन्माला घातली नाहीत का? विनाला काहीच कळेना. एवढ्या वेळ नेमकं काय झालं? तिने राधाताईंकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं? तू आम्हाला उत्तर देणार आहेस का? सासूबाईंनी वरून विचारलं. वहिनीने कमरेला औषध लावायला सांगितलं. तेव्हा मी म्हणाले, आधी तुमच्या डोक्याची मालिश करून घेते. तुम्ही दिवसभर थकून आलात. मी फक्त एवढंच म्हटलं आणि विनाने लगेच ओरडायला सुरुवात केली. राधाताई, काहीच हरकत नाही, तुम्ही जा. आईच्या कमरेला औषध लावा. मी माझ्या डोक्याला स्वतः तेल लावून घेते. सुनेसारखीच राहा. सासू होण्याचा प्रयत्न करू नकोस. सासूबाई रागाने बोलत तिथून निघून गेली. सॉरी राधाताई. तेव्हा राधा हसून म्हणाली, काहीच हरकत नाही. मला त्यांची सवय माहीत आहे, म्हणूनच तर मी तुम्हाला शांत राहायला सांगितलं. घरात शिरताच तमाशा करण्यासाठी कारण शोधतात. त्या तू कोणत्याही गोष्टी उलट उत्तर देऊ नकोस. जसं त्या म्हणतील तसंच काम करत जा. अगं राधा, कुठे आहेस? औषध घेऊन येतेस की नाही? माझी कंबर वेदनेने आखडली आहे. तेव्हा विनाने हळूच राधाला सांगितलं, तुम्ही पटकन जा, नाहीतर पुन्हा बाहेर येऊन ओरडायला लागतील. मी थोड्या वेळाने तुमच्या डोक्याची या तेल लावून मालिश करून देते. असं म्हणत विना, आरामात जेवण करून झोपा. मी पण खूप थकली आहे, आता मीही झोपते. असं म्हणत विना तिच्या खोलीत परत गेली. खोलीत आल्यानंतर सुदीपचा फोन येण्याची वाट पाहू लागली, पण फोन आला नाही. थोड्या वेळाने राधाताई खोलीत आल्या आणि हळूच तेल लावत म्हणाल्या, तुमच्या सासूबाईंना खूपच खडूस वाटतात. सुदीप दादांचा फोन आला होता. माझ्यासमोर तक्रार सुरू झाली. अरे, सुदीपचा फोन आला होता का? आला होता. तुम्हाला फोन आला नाही? नाही ना. ऑफिसमध्ये आठवण करून द्यायला ड्रायव्हरला पाठवायला विसरू नकोस असं सांगायला. त्या व्यतिरिक्त अजून काही चौकशी केली नाही. तुमची तब्येत कशी आहे हे पण विचारले नाही. लक्षात असेल तर विचारले असते ना. आता तो त्याच्या आईचा मुलगा आहे. जाऊ द्या ना. अशा अवस्थेत तुम्ही जास्त ताण घेत जाऊ नका. आरामात झोपून जा. दुसऱ्या दिवशी विना ऑफिसला निघाली. सासरे म्हणाले, विना, आज पिझ्झा खाण्याची इच्छा आहे. हो बाबा. हो, काय करत आहेस? ऑर्डर कर. आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. त्यांच्या हातावर 10,000 रुपये ठेवत विना म्हणाली, बाबा, तुम्हाला जे काही हवं आहे किंवा जे काही मनात आहे ते मागवा. असं म्हणत ती घराबाहेर पडली. संध्याकाळी आली तेव्हा राधाताई म्हणाल्या, बिर्याणी बनवली आहे, तुम्ही खाणार का? नाही राधाताई, माझं मन अजिबात नाही. तुम्ही माझ्यासाठी मुगाची खिचडी बनवा. विनाला आज ऑफिसमधून यायला थोडा उशीर झाला होता. सासू सासरे जेवण करून त्यांच्या खोलीत गेले होते. आता तर रोजच घरात तळलेलं आणि मसालेदार जेवण बनवू लागलं. विना रागाने म्हणाली, तुला जे काही बनवायचं आहे मी यायच्या आधी बनवून ठेव आणि घराच्या खिडक्या दरवाजा उघड्या ठेवा, म्हणजे हा तेलकट आणि मसालेदार वास घरात राहणार नाही.
मला सध्या कोणताही वास सहन करण्याची हिंमत नाही आणि सहन होतही नाही. आता राधाताई विना येण्याआधी सगळ्या घरात अगरबत्ती लावू लागल्या. एक रात्री विना जेवण करत होती. राधाताईने पुलाव बनवला होता. तेव्हा विनाचे सासरे म्हणाले, विना, आम्ही जेव्हापासून आलोय तू अजून एकदाही जेवण बनवलं नाहीस. तर विना म्हणाली, हो बाबा, तुम्ही सांगा काय खायचं आहे, मी उद्या नक्की बनवेन. एक आराम कर, नाश्त्यासाठी बटाटे वडे करा आणि जेवायला नॉनव्हेज बनव. संध्याकाळी बाहेरून जेवण ऑर्डर करतो. बाबा, मी बटाटे वडे बनवेन, पण दुपारच्या जेवणात नॉनव्हेज बनवू शकणार नाही. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, का नाही बनवू शकणार? आई, नॉनव्हेजचा वास येताच मला उलटी येते, त्यामुळे मी नॉनव्हेज बाहेरूनच ऑर्डर करते. रोजच काहीतरी घरात बनते. जेव्हा मी ऑफिसला जाईन तेव्हा तुम्ही राधाताईंना सांगून जेवायला आवडेल ते तिला बनवायला सांगा. विना, तू हे काय बोलत आहेस? मला तुझ्या हातचं बनवलेलं नॉनव्हेज खायचं आहे आणि तू नाही म्हणत आहेस. बाबा, मी सांगितलंय ना, मला त्याचा वास सहन होत नाही. ही सगळी नाटकं आहेत. आम्ही पण आमच्या वेळी 15-15 लोकांचं जेवण बनवत होतो. चपात्या लाटल्या, सगळ्यांना खायला घातलं, मुलांना जन्म दिला आणि भांडीही घासली आहेत. तू काय करतेस? तू तर काहीच काम करत नाहीस. आई, मी जे काही काम करत आहे ते भरपूर आहे. हे गरजेचं नाही की तुम्हाला दिसण्यासाठी मी स्वयंपाकघरात काम करावं. तुझं तोंड कात्रीसारखं चालत असतं. आई वडिलांनी तर संस्कारच केले नाहीत. तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझ्या आई वडिलांचं नाव का घेत असता? त्यांनी मला जे शिकवले ते मी चांगल्या पद्धतीने करत आहे. त्यांनी मला शिक्षण दिले, लायक बनवले. मी आज चांगला पगार घेत आहे. तुमच्या मुलाच्या खांद्याला खांदा देऊन काम करून त्यांना साथ देत आहे. ही मुलगी किती वाद घालत आहे, पण असं नाही, उद्या गुपचूप चिकन बनवून आपल्याला खायला घालेल. नोकरी करते म्हणून आपल्याला रुबाब दाखवते. मी आजच सुदीपला सांगतो. हो बाबा, तुम्ही आजच सुदीपला सांगा, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. असं म्हणून विना तिच्या खोलीत गेली. खूप दिवसांच्या मनात साठलेलं सगळं आज बाहेर पडलं होतं. 10 दिवस झाले, पण अजूनही सुदीपचा फोन आला नव्हता. विना अजून बसली नव्हती तेवढ्यात सुदीपचा फोन आला. मी तुला सांगून गेलो होतो ना, आई बाबांपाशी कोणत्याही गोष्टीवरून वाद करू नकोस. पण नाही, तू तर ऐकणारच नाहीस. तू उद्या त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवलं असतं तर काय झालं असतं? मी त्यांना नाही म्हटलं. नाही, मी फक्त एवढंच म्हटलं की राधाताई बनवून खायला घालतील. त्याच्या वासाने मला त्रास होतो. विना, या जगामध्ये तू एकटी नाहीस जिला मूल होणार आहे. या सगळ्या ठिकाणी कितीतरी महिला आहेत, त्या सगळं काही करतात, घराचं काम करून नोकरी पण करतात. सुदीप, मग तू अशा मुलीशी लग्न का नाही केलं? तेव्हा तुला हायफाय आणि चांगली पगार घेणारी मुलगी हवी होती, जी महिन्याला 1 लाखपेक्षा कमी कमवत नाही. आता मी स्वयंपाकघरात काम करून, सुदीप, तू तर डबल व्यक्तिमत्वाचा निघालास. विना, तू तर आजकाल खूपच वाद घालू लागली आहेस. सुदीप, एक वेळ होता तेव्हा तुला माझा हा वाद खूप आवडत होता. मी वाद घालते आणि तुमचं प्रेम कुठं गेलं? 2 मिनिटे तुला दिसलं नाही. तू तर काळजी करत होतास आणि आज 10 दिवस झाले, पण तू आज फोन करत आहेस. ते पण विना, तू हे काय बोलतेस? मी तुला फोन केला होता. मी इथे कामात व्यस्त आहे, थकून जातो. अरे वा, तुमच्या आईवडिलांना तर रोज विचारत असता, नाश्त्याला काय खाल्लं, लंचला काय खाल्लं, डिनरला काय खाल्लं. तू माझी जासूशी करत आहेस का? तुमच्या माहितीसाठी सांगते, मी याच घरात राहते. हे घर माझंही आहे. मला सगळं ऐकायला येतं. हे बघ विना, मला काही माहीत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे की तू उद्या आईबाबांसाठी नॉनव्हेज बनवणार. विनाने काही न बोलता फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी विना राधाला म्हणाली, राधाताई, आज माझी अर्जंट मीटिंग आहे. मी बाहेर जात आहे. आईबाबांना जे काही खायचं मन करतंय ते त्यांच्यासाठी बनवा. असं म्हणून विना तिच्या आईवडिलांच्या घरी निघून गेली. तिथे जाऊन दुपारी जेवण करून झोपली. संध्याकाळी अभयचा फोन आला, पण विनाने उचलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तेथूनच ऑफिसला निघून गेली. तेवढ्यात नंदेचा फोन आला. तिने फोन उचलून हॅलो म्हटलं, तर दुसऱ्या बाजूने आवाज आला, वहिनी, माझे आई बाबा आलेत आणि माहीत नाही तुम्ही कुठे भटकत आहात. काल दिवसभर ते दोघे तुमची वाट बघत होते आणि तुम्हाला त्यांची अजिबात काळजी नाही. त्यांना सांगा तुम्ही कुठे आहेत. तेव्हा विना म्हणाली, मी त्यांना सांगूनच बाहेर आले होते. मला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं होतं, पण रात्री उशीर झाला म्हणून मी आईबाबांच्या घरी आले. दुसरीकडून आवाज आला, तुम्ही हे का सांगत नाही की तुम्हाला स्वतःच्या हाताने बनवून खायला द्यायला लागतं म्हणून घर सोडून निघून गेलात. विना थंड आवाजात म्हणाली, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा तुम्ही. मी यावर कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही. मी आता ऑफिसमध्ये आहे. ठीक आहे. नंदेने उत्तर दिलं, मग मी आईबाबांना माझ्या घरी घेऊन येऊ का? काय फायदा तुमच्या घरी राहून? बिचारे जेवणासाठी तरसत आहे. एक सून जी नॉनव्हेज बनवू शकत नाही, पण बनवतही नाही, आणि एक सून देवदेव करत असते. तिला सोडून द्या. मी त्या दोघांनाही माझ्या घरी घेऊन जाते.
आणि कमीत कमी तरी त्यांना त्यांच्या आवडीचं खायला घालते. ठीक आहे, जशी तुमची मर्जी, वीणा म्हणाली. 5 मिनिटात सुदीपचा फोन आला. त्याने रागारागाने म्हटलं, केलं ना तुझ्या मनाप्रमाणे. काय झालं असतं आईबाबांना त्यांच्या आवडीचे जेवण बनवून खायला घातलं असतं तर. पण नाही, तुला तर प्रत्येक गोष्टीत तुझा घमंड दाखवायचा आहे. आता प्रत्येक ठिकाणी माझी बदनामी होईल. जेव्हापासून आले आहेत तेव्हा तुझ्या हातचं जेवण खाण्यासाठी तरसत आहे. पण नाही, सुनेला स्वतःच्या हाताने बनवून खायला घालायचं नाही. वीणा रागाने म्हणाली, झालं तुमचं बोलून. जर मी त्यांची काळजी घेत नसेल तर पुढे जेव्हा पण त्यांना बोलवाल तेव्हा तुमच्या उपस्थितीत बोलवा आणि जे काही बनवायचं आहे ते तुम्ही बनवून खायला घाला. मी माझ्या होणाऱ्या बाळाला कुठल्याही संकटात टाकणार नाही, समजलं का तुम्हाला? दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगायचं का? एवढं म्हणत वीणाने फोन कट करून टाकला. सुदीपने हॅलो हॅलो करत फोन पुन्हा वाजवला, पण यावेळी वीणाने फोन उचलला नाही. संध्याकाळी जेव्हा वीणा घरी आली तेव्हा सुदीप आधीच आला होता. सुदीपला पाहून वीणा म्हणाली, अरे तुम्ही एवढ्या लवकर आला? मला काही सांगितलंही नाही. काय सांगू तुला? आधी हे घरातलं महाभारत संपू दे. एवढं काय झालं? तुम्हाला ट्रेनिंग सोडावी लागली का? नाही झालं. तुला माहीत आहे का तू माझ्या आईवडिलांचा किती मोठा अपमान केला आहेस? सुदीप, मी असं काय केलं? पहा वीणा, मी आईबाबांना विनंती करून घरी घेऊन आलो आहे. आता तू जाऊन त्यांची माफी माग. सुदीप कोणत्या गोष्टीसाठी काही चुकीचं बोललं नाही, फक्त माझे विचार मांडले. वीणा, मला काही माहीत नाही, पण तुला आईबाबांची माफी मागावी लागेल. राधाताई, तुम्ही माझ्यासाठी आणि सुदीपसाठी 1 ग्लास पाणी घेऊन या. आणि हो, आता राधाताई ह्या घरात काम करणार नाही. मग कोण काम करणार? घरचं काम मी करणार ना. आईबाबा ह्या अटीवरच आलेत ना. माफ कर सुदीप, मी दोन्ही ठिकाणी काम करू शकत नाही. माझ्या आईवडिलांनी मला यासाठी शिकवलं नाही की मी फक्त घरकाम करत बसावं. बघितलं सुदीप, आम्ही म्हणत होतो ना, हिला फक्त तोंड चालवायला येतं. ती माफी नाही मागणार. सुदीपची आई ओरडली. नाही, ही माफी मागेल आणि मागावीच लागेल. सॉरी सुदीप, मी चुकीचे नव्हते म्हणून माफी मागणार नाही. आणि हो, येणारं बाळ तुझंच आहे. महाराणी तर नेहमी मुलाचंच निमित्त करून काम न करण्याचा उपाय शोधते. दिवसभर आराम करण्याची सवय लागली आहे. ऑफिसमध्ये किती काम असतं, तुम्ही एकदा येऊन बघा. आम्ही ही लहान मुलं सांभाळली आहेत आणि घरकामही केलं आहेत, पण तुम्ही नोकरी केली नाही ना. माझ्या आईला उलट उत्तर देतेस, असं म्हणत सुदीपने वीणावर हात उचलला. तुम्ही हे काय करत आहात? कोण आपल्या गर्भवती बायकोवर हात उचलतो? जर ती पडली असती तर काय झालं असतं? नाही राधाताई, आता जे करायचं आहे ते मीच करणार आहे. त्याचं धाडस असं झालं माझ्यावर हात उचलण्याचं. मी अडाणी मुलगी नाही, शिकलेली आहे. मला माझे अधिकार माहीत आहेत. पहा कशी निर्लज्ज असूनही तोंड चालवत आहे. लाज नावाची गोष्ट नाही, सासरे म्हणाले. वीणाने माहीत नाही तेव्हा 100 नंबर डायल करून खोलीत गेली आणि स्वतःला बंद करून घेतलं. खोलीत गेल्यावर तिने आईवडिलांना फोन केला. थोड्याच वेळात पोलीस आणि तिचे आईवडील आले. पोलीस आल्यावर वीणा खोलीतून बाहेर आली आणि गालावरच्या माराच्या ठसा दाखवला. वीणाचे सासू सासरे ओरडू लागले, ही खोटं बोलत आहे. स्वतःच खोलीत जाऊन स्वतःला मारले. तेव्हा राधाताई म्हणाली, तुम्ही लोक किती निर्दयी आहात. एका गर्भवती सुनेवर कसले आरोप लावताय? राधाने पोलिसांना सांगितलं की सुदीपने वीणावर हात उचलला होता. जेव्हा सुदीपला घेऊन पोलीस जाऊ लागले तेव्हा वीणा म्हणाली, 1 मिनिट सर, माझा चांगला संसार माझ्या लोकांनी उद्ध्वस्त केला. माहीत नाही त्यांनी असं करून काय मिळवलं, पण आज माझं सगळं संपलंय. माझं घर उद्ध्वस्त झाले. जे मी इतक्या प्रेमाने सजवलं होतं, किती कष्टाने उभारलं होतं. मी ऐकलं होतं, चिमणी आपल्या पिल्लांना मोठं झाल्यावर घरट्याबाहेर झटकते आणि ते रिकामं घरटं आयुष्यभर त्यांच्या परतीची वाट पाहत राहतं. पण मला तसं नको होतं. मला सगळ्यांची साथ हवी होती, प्रेम हवं होतं. पण ज्यांना माझं समजलं त्यांच्याच हातून माझं घर उद्ध्वस्त झालं. असं म्हणत वीणा हमसून रडू लागली. सुदीपला आता आपली चुकीची तीव्र जाणीव होऊ लागली होती, कारण त्याला आपल्या आईवडिलांचा स्वभाव माहीत होता. तरीही त्याने वीणाचा विचार केला नाही. आता तो वीणाची माफी मागू लागला. माफ कर मला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. वीणाने तिचा उद्ध्वस्त झालेला संसार पाहून खूप वेदना झाल्या होत्या, पण ती अशी होती ना, कधी कोणावर अन्याय करायची नाही ना स्वतःवर अन्याय सहन करायची. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.